भाड्याचं घर म्हटलं तरी भाडं द्यायला पैसे नव्हते. अशा ह्याच्यात त्यांनी आम्हाला घर बदलायला लावलं, घर सोडायला लावलं, खूप हाल केले आमचे. आणि आम्हाला शेवटी मी म्हटलं आपण सगळे जीव द्यायला पर्याय नाही आपल्याला काही येऊ. आणि आता मुलींचं कसं संगोपन करायचं, पैसे आमचे सगळे गेलेत सर, 13 ते 14 कोटी सगळे गेलेत. आपण माऊली म्हणतो सर गुरुला, अशी असते का माऊली? रस्त्यावर टाकून देते का सर? माझ्यासोबत असलेले हे दीपक डोळस, त्यांच्या पत्नी अंजली डोळस यांची एका भोंदू बाबांनी 13 ते 14 कोटी रुपयांना फसवणूक केली आहे. या डोळस दाम्पत्याला 2 मुली आहेत. त्यापैकी 31 वर्षांची ही मुलगी दिव्यांग आहे, स्पेशल चाइल्ड ज्याला आपण म्हणतो तशा स्वरूपाची, आणि आणखी एक मुलगी या दाम्पत्याची जी एका दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. आपल्या या 2 मुली बऱ्या व्हाव्यात यासाठी हे दाम्पत्य गेली काही वर्ष प्रयत्न करतंय. दीपक डोळस हे काही वर्षांपूर्वीपर्यंत इंग्लंडमध्ये काम करत होते, IT इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. मात्र आपल्या मुलींवरती अधिक चांगले उपचार व्हावेत या प्रयत्नातून इंग्लंडमधून ते भारतामध्ये आले आणि इथे 2018मध्ये त्यांची भजनी मंडळाच्या मार्फत एका बुवासोबत, एका बाबासोबत ओळख झाली, ज्याचं नाव दीपक खडके. आणि या दीपक खडकेची शिष्या वेदिका पंढरपूरकर. या दीपक खडके आणि वेदिका पंढरपूरकर यांनी या दाम्पत्याला वेळोवेळी आम्ही तुमच्या मुलींना बरं करतो, या वेदिका पंढरपूरकरच्या अंगामध्ये शंकर महाराज अवतरतात असं सांगून पैसे उकळले. हे पैसे किती असतील? तब्बल 13 ते 14 कोटी रुपये. त्यासाठी दीपक डोळस यांना त्यांचं इंग्लंडमधलं घर विकावं लागलं, इंग्लंडमधलं फार्म हाऊस विकावं लागलं, पुण्यातल्या मालमत्ता विकाव्या लागल्या आणि अक्षरशः आत्ता ते भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत. हे सगळं प्रकरण या कुटुंबाला उद्ध्वस्त करणारं आहे आणि यांच्या पैशातून या वेदिका पंढरपूरकर, त्यांचे पती कुणाल पंढरपूरकर यांनी पुण्यातल्या महात्मा सोसायटीमध्ये आलिशान असा बंगला खरेदी केला आहे. ही प्रस्तावना काहीशी लांबली मात्र गरजेची होती. आपण दीपक डोळस यांच्यापासूनच सुरुवात करूयात. सोबत त्यांचे वकील ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे आहेत, जे या सगळ्या प्रकरणामध्ये कायदेशीर मार्ग अवलंबणार आहेत. दीपकजी, याची सुरुवात कशी झाली? तुम्ही इंग्लंडमध्ये कधी होतात? नक्की त्या ठिकाणी तुम्ही असताना भारतात येण्याचा निर्णय का घेतलात? आम्ही इंग्लंडमध्ये 10 ते 12 वर्ष होतो. त्या कालावधीमध्ये आम्ही घर घेतलं होतं आणि मी नोकरी संदर्भात, मी, माझी पत्नी आणि 2 मुलं असे आम्ही तिथे होतो. बेसिकली तुम्ही काय नोकरी करायचं तिथे? मी IT मध्ये नोकरी करायचो सर. IT मध्ये मी नोकरी करायचो. माझी चांगली नोकरी होती. पण मुलींच्या शिक्षणासाठी आणि हिच्या दोघींच्या याच्यासाठी, अपंगत्व आणि तिच्या केसांच्या प्रॉब्लेमसाठी आम्ही मग डिसाईड केलं की इंडियामध्ये येऊ आपण, म्हणजे त्यांचं संगोपन चांगलं होईल. मुलगी मोठी होती, तिचं संगोपन चांगलं होईल, या हिशोबाने आम्ही मग भारतात आलो. 2010मध्ये आम्ही भारतात आलो. आणि मग त्यानंतर मग आम्ही आमच्या मुलींना, 2 मुलींचं ट्रीटमेंट सुरू केली. ट्रीटमेंट बघत होतो की कोणती चांगली आपल्याला ट्रीटमेंट मिळेल, मोठ्या मुलीला आणि छोट्या मुलीला. तर आम्ही बरीच ट्रीटमेंट केली, पण त्यामध्ये आम्हाला जास्ती यश मिळालं नाही. तरी पण आम्ही आशावादी होतो की बाबा आपल्याला काही कुठे ना कुठे काही ना काही मार्ग मिळेल आपल्याला बेसिकली. तर त्यानंतर मग आम्ही एका भजनी मंडळात आम्ही जॉईन झालो. गोंदवलेकर महाराजांचा आम्ही अनुग्रह घेतला होता, दोघांनी अनुग्रह घेतला होता. आम्ही गोंदवलेकर महाराजांचीच भजनाची मंडळी होती, तर त्यांच्याबरोबर आम्ही गोंदवलेकर महाराजांचे भजन आणि हे असं कंटिन्युअस प्रॅक्टिस करायचो. आणि ते घरोघरी जाऊन आम्ही भजनं म्हणायचो त्या ग्रुपबरोबर. त्या ग्रुपमध्ये त्या लोकांना माहिती होतं की ह्या मुली आपल्या कशा आहेत, आणि ते कारण घरासारखेच राहत होते सगळे. मग त्यांनी आम्हाला एका दिवशी दीपक जनार्दन खडके यांना आम्हाला इंट्रोड्यूस केलं की बाबा हे कदाचित प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील. हे 2018ची गोष्ट आहे. 2018ची गोष्ट आहे, ज्यामध्ये आम्हाला ते त्यांच्या घरी घेऊन गेले. दीपक जनार्दन खडके हे जे आहेत हे नाशिकमध्ये वास्तव्य असतं त्यांचं, पण पुण्यामध्ये ते महिन्यातनं 1 वेळा येतात किंवा 2 वेळा येतात, शेवटच्या वीकमध्ये येतात. आणि त्यांचं वास्तव्य पुण्यामध्ये आल्यावर ते वेदिका कुणाल पंढरपूरच्या घरी राहतात. त्यांचं घर कोथरूडमध्ये आहे. त्यांच्या इथे ते येऊन दरबार भरवतात. रोज असं सकाळ संध्याकाळ शेवटच्या वीकमध्ये लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात.
तर असं आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि आम्हाला तसं मुलींबद्दल काळजी होतीच की मुलींचं कसं होईल काय होईल. तर त्याने आम्हाला आश्वासन दिलं की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो, तुम्ही आमच्याकडे येत जा. त्या दरम्यान मग त्यांनी आम्हाला, कारण ते त्यांच्या वेदिकाकडेच राहायचे, वेदिकाला त्यांनी आम्हाला इंट्रोड्यूस केलं की ही शंकर महाराजांची मुलगी आहे, रिअल शंकर महाराजांची मुलगी आहे आणि हिच्यामध्ये दिव्य शक्ती आहे. तर ही तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम, शंकर महाराज हिच्या थ्रू तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. आणि मग शंकर महाराज तिच्या शरीरात यायचे आणि मग ते आम्हाला 40-40, 50-50 मिनटं, 1-1 तास बोलायचे. त्यांनी मग आम्हाला आश्वासन दिलं, त्यांनी, दीपक खडकेंनी, वेदिकांनी, की ह्या दोन्ही मुली चांगल्या होतील म्हणून. असं इथपर्यंत आता इंट्रोडक्शन झालं त्यांचं बेसिकली. काय सांगायचे म्हणजे ते शंकर महाराज त्यांच्या अंगामध्ये संचारतायत असा दावा करून नक्की काय सांगायचे? जेव्हा शंकर महाराज त्यांच्या अंगामध्ये यायचे तर तेव्हा त्यांची जी वेदिकाची जी चालढाल होती ती बदलून जायची, ती अशी बेंड व्हायची बेसिकली आणि ती हिंदीमध्ये बोलायची आणि काही कमी लोकांमध्येच बोलायची, सगळ्यांच्या समोर नाही बोलायची. काही कमी लोकांमध्ये जे तुटक लोक आहेत त्यांच्याशी बोलायची. तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं शंकर महाराज या वेदिका थ्रू की यांचे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू म्हणून, पण तुम्हाला आमचं ऐकावं लागेल. मग त्यांनी आम्हाला हे सांगितलं की पहिले तुम्ही या मुलींना रोज जेव्हा पण दादांचा दरबार असतो त्या दरबारामध्ये त्यांना रेग्युलरली घेऊन यायचं. म्हणजे जेव्हा पण दादा इथे असतील त्यांचा दरबार असतो त्या हिशोबाने आम्ही त्यांना रेग्युलरली तिथे घेऊन जायला लागलो की बाबा हळूहळू त्या बेसिकली हे होतील, प्रॉब्लेम त्यांचे सॉल्व्ह होईल. पण काय झालं की त्यामधनं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले. आम्ही रेग्युलरली जायचो. मग त्यानंतर त्या काय म्हणाल्या की आता यांचे प्रॉब्लेम खूप सिरियस आहेत, तर तुम्हाला, आणि त्यांनी मग आमचं सगळं इन्फॉर्मेशन काढणं सुरू केलं की तुमची फॅमिलीचं बॅकग्राऊंड काय आहे, वेदिकाने प्रॉपर्टी कुठे आहे, तुमच्याकडे ॲसेट्स किती आहेत, FD काय आहेत तुमच्याकडे, LIC पॉलिसी काय आहेत, हे सगळं इन्फॉर्मेशन वेदिकाने काढणं सुरू केलं बेसिकली. मग ते त्यांच्याकडे सगळं इन्फॉर्मेशन आलं आणि मग त्यांनी आमचा आणखी विश्वास हे करायचा प्रयत्न केला की या मुलींचं आम्ही सॉल्व्ह करू शकतो. पण शंकर महाराज तिच्या शरीरात यायचे, ते सांगायचे की या मुलींचा पहिले आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, पण तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे ठेवायला नाही पाहिजे. तुमच्या अकाउंटमध्ये पैसे तुम्ही ठेवले तर यांचे जे दोष आहेत हे दोष जाणार नाहीत. तर हे अकाउंटमधनं तुमचे पैसे तुम्ही वेदिकाच्या अकाउंटमध्ये टाका. मग त्यांनी आमचे पूर्ण FDs ज्या असतात त्यामधनं आम्हाला पैसे काढायला लावले. गोल्ड आहे, LICच्या पॉलिसीज आहेत त्या आम्हाला बंद करायला लागल्या. PPF जे आहे ते बंद करायला लागलं. एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंडमधनं पैसे काढायला लावले आणि मग त्यांनी ते तिच्या अकाउंटमध्ये आम्हाला ट्रान्सफर करायला लावले. हे बघा पूर्ण मिळून आमचे 13 ते 14 कोटी होते. पण हे पहिल्या टप्प्याची गोष्ट करतोय मी. तर पहिल्या टप्प्यामध्ये स्पेसिफिक काही करोड अकाउंटमध्ये जे पैसे होते, तुमची इन्व्हेस्टमेंट होती ती त्यांनी त्यांच्या खात्यावरती वळती करून घेतली. पुढे बिलकुल हा झाला फेज 1. मग फेज 2 मध्ये आता पैसे तर आपले गेले त्यामधनं, पण मुलींचा तर काही प्रगती होत नव्हती. मग आम्ही त्यांना विचारलं की मुलींची प्रगती का होत नाही आहे, म्हणजे तुम्ही पैसे तर घेतले आणि आता करणार काय बेसिकली. तर ते म्हणाले नाही, दोष खूप जास्ती आहे म्हणे यांच्यामध्ये आणि यांची हे पण सिरियस आहे म्हणे. तर तुम्हाला तुमच्या नावावर ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्हाला काढावं लागतील म्हणे, कारण त्या प्रॉपर्टीजमुळे त्यांचं डेव्हलपमेंट होत नाही आहे म्हणे, त्यांच्या मुलींची डेव्हलपमेंट होत नाही आहे म्हणे, त्यामध्ये दोष आहेत म्हणे. तर आम्ही बघा एक फ्लॅट विकला, एक शेत विकलं, एक प्लॉट विकलं. कुठला? एक शेत आम्ही तळा म्हणून एक तालुका आहे तिथे आम्ही विकलं, कोकणात होतं. एक प्लॉट जो होता तो रॉयल पुरंदर सासवड साईडला एक प्लॉट आहे तिथे विकला. एक आम्ही फ्लॅट विकला. परदेशातलं आम्ही घर विकलं सर. कुठं होतं घर? आमचं ते इंग्लंडमध्ये हायविकम नावाच्या गावी होतं. तिथे आम्ही ते बरंच इन्व्हेस्टमेंट करून घेतलं होतं. मग ड्युप्लेक्स होतं, म्हणजे दोन हे होतं बेसिकली. इंग्लंडमध्ये होतं सर. तर ते पण आम्हाला विकायला लावलं की त्यामध्ये दोष आहेत, तर तुमच्या मुलांना त्यामुळे प्रगती होत नाही आहे तुमच्या मुलांची. तर ते पण आम्ही विकलं सर. म्हणजे एका शॉटमध्ये आम्हाला एका वर्षी 2022 ऑलमोस्ट सगळ्या एक सोडून सगळ्या प्रॉपर्टी आम्हाला विकायला लावल्या त्यांनी बेसिकली. तुमच्याकडे राहतं घर उरलं. तिसऱ्या टप्प्यात मग त्यांनी काय सांगितलं आम्हाला की तिसऱ्या टप्प्यात असं सांगितलं की तरी पण आमच्या मुलींचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हते. मग तिसऱ्या टप्प्यात त्यांनी काय आम्हाला सांगितलं की हे तुमचं राहतं घर आहे, या राहत्या घरामध्ये पण प्रॉब्लेम आहे, त्यांच्यामुळे त्यांचं डेव्हलपमेंट होत नाही आहे. तर मग त्याच्यावर त्यांनी लोन काढायला सांगितलं. लोन काढलं त्यांनी स्वतःच्या नावावर लोन काढलं, आम्हाला NOC द्यायला लावली
त्या घरावर बेसिक किती लोन काढलं? 1,77,00,000चं लोन आहे. कोटक प्राईमचं लोन आहे त्याच्यात. ते त्यांनी लोन काढायला लावलं आणि मग त्यानंतरही 6-8 महिन्यांनी ती विकल्या जात नव्हती. म्हणजे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह नव्हता मला. आम्ही विचारलं की असं का होतंय, आता आपण तर लोन काढले तुम्ही आणि तुमच्या नावावर, आता हे बेसिकली बँकेच्या नावावर आहे, आता आमचं तर ॲसेट नाही आहे. तर ते म्हणाले की नाही, आपल्याला आणखी सिरियस प्रॉब्लेम आहे, तर आपल्याला हे घर विकावं लागेल म्हणे. मग त्यांनी आम्हाला 2024मध्ये फेब्रुवारीच्या दरम्यान आम्हाला घर विकायला लावलं. ते शेवटचं घर देखील तुम्हाला विकायला लावलं. आता आमच्याकडे सर घर नाही आहे, प्रॉपर्टी काहीच नाही आमच्याकडे, आणि आता आम्ही भाड्याच्या घरात वुडलँड सोसायटीमध्ये राहतो कोथरूडमध्ये. असं हे 1.5-2 वर्षापासून आम्ही भाड्यांच्या घरात राहतोय. आणि आता मुलींचं कसं संगोपन करायचं, पैसे आमचे सगळे गेलेत सर, 13 ते 14 कोटी सगळे गेलेत. कसं तरी त्यांनी, मला असं वाटतं जे राहतं घर आहे त्यांचं बंगलो, त्या बंगल्यामध्ये कदाचित त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे असं वाटतं आम्हाला, महात्मा सोसायटीच्या घरात. तुम्ही काय करता? तुम्ही त्यांच्या मिसेस आहात. त्यांची मिसेस आहे. मी अनुग्रह फाउंडेशन काम करते. ॲक्च्युली सगळं घेतलं त्यांनी आमचं. आम्हाला राहायला घर नव्हतं. भाड्याचं घर म्हटलं तरी भाडं द्यायला पैसे नव्हते. त्यांना बोललो तर त्यांना काही फरक पडला नाही आहे की यांना भाडं द्यायला पैसे नाही आहे. अशा ह्याच्यात त्यांनी आम्हाला घर बदलायला लावलं, घर सोडायला लावलं. खूप हाल केले आमचे. आणि आम्हाला शेवटी मी म्हटलं आपण सगळे जीव द्यायला, पर्याय नाही आपल्याला काही. नाही, असं काही तुम्ही मनात आणू नका. लोक आहेत खूप सगळी तुम्हाला मदत करणारी. मित्रांचं पण कर्ज झालेलं आहे त्याच्यामुळे. एम आय भरायला त्यांना मित्रांकडनं पैसे घ्यायला लागले. त्याचं 25 लाखाचं कर्ज आहे त्यांच्यावर. त्यांनी कसं फेडायचं? आणि हे तर काही रिस्पॉन्ड करत नाही. असं सगळा प्रॉब्लेम झाला आहे. विश्वास संपादन करून आम्हाला लुटलं आहे त्यांनी अक्षरशः. काय नक्की त्यांची मोडस ऑपरेंडी होती, काय नक्की ते सांगायचे तुम्हाला? कारण प्रश्न हा आहे की तुम्ही दोघंही नवरा बायको शिकले सवरलेले आहात. काय सांगायचे नक्की तुम्हाला? ते हेच म्हणायचे की तुमच्या मुलींना चांगलं करू आम्ही, त्याच्यासाठी तुम्ही आमचं ऐका. तुम्ही आमचं ऐकलं तर चांगलंच होईल. तुमच्या मुलींना आम्ही चांगलंच करू आणि तुमच्या मुलींची काळजी आम्ही स्वतः घेऊ म्हणायचं आहे. एवढी आम्ही जबाबदारी घेतो म्हणायचं तुम्हाला सगळी. असं आईवडिलांचं जे हृदय असतं ते आईवडीलच जाणतात. आपल्या या 2 मुली कधीतरी बऱ्या होतील, त्यांचं आयुष्य पुढे मार्गी लागेल, याच सगळ्या अपेक्षेने. बरोबर. असं वाटलं की चला हिला सांभाळायला थोडी जरी चांगली झाली, थोडंसं स्वतःचं समजायला लागलं तर चांगली राहील, आपल्यानंतर चांगलं राहता येईल, तिचा कॉन्फिडन्स वाढेल. हे पैसे जे त्यांनी सगळे तुमच्याकडून उकळले, 13-14 कोटी रुपये, ते पैसे त्यांनी काय केलं? त्या पैशांचं त्यांचं घर घेतलं त्यांनी. अजून काय केलं? महात्मा सोसायटी मोठा बंगला घेतला त्यांनी. त्या आधी भाड्याने राहायचे, त्याच्या आधी हॅपी कॉलनीमध्ये 1 BHK फ्लॅटमध्ये राहायचे. आता महात्मा सोसायटी अतिशय आलिशान अशी म्हणवणारी ही महात्मा सोसायटी आहे, ज्या सोसायटीमध्ये बंगलो आहेत, विलाज आहेत, अनेक प्रसिद्ध लोक त्या ठिकाणी राहतात. काही मंत्र्यांचाही त्यामध्ये समावेश आहे. मला तुम्हाला एक पुन्हा प्रश्न विचारायचा आहे, जो तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये देखील असेल, की तुम्ही इतका विश्वास कसा काय ठेवलात? तर तुम्ही स्वतः इंजिनियर आहात, परदेशामध्ये तुम्ही राहिलेले आहात, जग पाहिलेलं आहे, तरी देखील इतक्या अंधश्रद्धेच्या आहारी तुम्ही का गेलात? सर कसं झालं होतं की पहिले आम्ही नव्हतं गेलो. पहिले आम्ही भजनातच जायचो. पण त्यांनी ज्या हिशोबाने तिच्या अंगात शंकर महाराज यायचे आणि जो विश्वास त्यांनी, आणि असं नाही की 5 मिनटं यायचे, 1-1, 1.5 तास यायचे. त्यांनी जे दीपक खडकेंनी आणि यांनी जो माहोल क्रिएट केला होता की हे तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतील आणि तुम्ही जसं सांगतील तसं ऐकलं तर हळूहळू तुमचे प्रॉब्लेम्स सगळे सॉल्व्ह होतील, या दृष्टिकोनात. आणि थोडंसं आमचं गजानन महाराज आणि गोंदवलेकर महाराज यांच्याचं थोडं इन्क्लिनेशन होतं. तर आम्हाला वाटलं होतं की संत लोक चांगले असतात, संत लोक आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. या हिशोबाने आम्ही त्यांच्या भरोशावर आम्ही गेलो होतो. आणि सर कोणी आपल्याला शंकर महाराज म्हणून 1-1, 1.5 तास बोलतंय असं तर भासवत असेल हिंदीमध्ये बोलून, तर त्या हिशोबाने आम्ही त्याला बळी पडलो. हां, मुली चांगल्या होतील. मुख्य गोष्ट म्हणजे मुली चांगल्या होतील. पापभिरू व्यक्तीच्या वाट्याला असे हे सगळं यावं हे मोठं दुःखद आहे. साहजिकच सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की डोळस यांनी इतकं नाव डोळस जरी असलं तरी इतकं त्यांनी अंधश्रद्धेच्या आहारी का जावं. मात्र
विषय तोच आहे की ही मुलगी, आणखी एक मुलगी कुठेतरी बरी होईल अशी अपेक्षा आईवडिलांना होती. आता पुढचा प्रश्न आहे तो ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरेंना, की आता यांचे पैसे वापरून ज्या वेदिका पंढरपूरकर आधी भाड्याच्या घरात राहायच्या त्यांनी आलिशान बंगला घेतलेला आहे. पुढे आता कायद्याने काय काम करावं? मुळात पहिली गोष्ट म्हणजे पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अशी घटना होणे खूप लाजिरवाणी बाब आहे. ज्यावेळेस हे मला माझे क्लायंट म्हणून काल मला भेटले, ताबडतोब मी त्याचा अर्ज तयार केला. CP साहेबांना लगेच तो लेखी अर्ज दिला, सगळी घटना वगैरे सांगितलेली आहे, तसा लेखी अर्ज दिला. ह्याच्यामध्ये मुळात ह्यांचे पैसे कसे ह्यांना मिळतील, कारण ह्या मुली जर पाहिल्या तर ह्या अपंग आहेत, ह्यांना काही कळत नाही, नेचर ऑफ फॅक्ट त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे ह्यांच्या संगोपनासाठी आज हे रस्त्यावरती आलेत, भाड्याच्या घरात राहतात, ह्यांना भाडं भरायला सुद्धा पैसे नाही. आणि 14 कोटी रुपये रक्कम ही रोख किंवा अशी ब्लॅकनी वगैरे नाही घेतलेली, ऑन रेकॉर्ड ऑन डॉक्युमेंट अकाउंटला ती रक्कम घेतलेली आहे. त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा असं म्हणू शकत नाही आमचा व्यवसाय होता आणि काय घेतलं. ही फक्त अंधश्रद्धेतून ह्या लोकांना बळी पाडून ह्यांच्या अपंग मुली दुरुस्त करून देतो, त्या चांगल्या होतील ह्या भाबड्या आशेपोटी ह्यांना टप्प्याटप्प्याने लुटलेलं आहे. आणि अशा ज्या प्रवृत्तीत ह्यांना आळा घालण्यासाठी, यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देणार आहोत. आम्ही गुन्हा देखील दाखल करणार आहोत त्यांच्या विरुद्ध. आणि तेच नाही, तो त्या दोन्ही वेदिका पंढरपूरकर, तिचा पती हा जो खडके आहे तो त्यांचा गुरु, प्लस तिच्या आई आणि तिचा भाऊ, हे देखील लोकांनी येऊन त्यांना हे दिले की त्यांना प्रवृत्त केलं की तुम्ही करा, हे पैसे द्या, हे झाल्यानंतर आमचंही भलं झालेलं आहे. हे म्हणजे सगळा ह्यांचा एक संगनमताने केलेला हा एक डाव आहे. आणि हा सगळा आम्ही त्याचा उघडकीस आणलेला आहे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करून आम्ही तात्काळ त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार आहोत. बरोबर आहे. हे पैसे तुम्ही इतके दिलेले आहेत वेळोवेळी, याचा रेकॉर्ड आहे तुमच्याकडे? काय सगळे RTGS रेकॉर्ड आहेत, सगळे बँकेचे सगळे रेकॉर्ड. हे ते रेकॉर्ड आहे? हो, ते रेकॉर्ड आहे सर, सगळे रेकॉर्ड्स आहेत माझ्याकडे. वेळोवेळी बँकेतून सगळ्या बँकेतला रेकॉर्ड्स दिलेले आहेत, सगळं आहे सर. सगळे याचे रेकॉर्ड्स आहेत माझ्याकडे, सगळे बँकेचे रेकॉर्ड्स आहेत, सगळे RTGS आहेत, सगळ्या महिन्याचे 2018 पासून हे सगळे कुठले कुठले पैसे दिले, काय काय दिलेलं ना, हे सगळं त्यांचा रेकॉर्ड आहे. अच्छा. की जे जे कुठल्या बँकेतून किती पैसे दिले. फक्त 7 लाख रुपये ही कॅश रक्कम दिलेली आहे. बाकी सगळी उर्वरित रक्कम जी आहे ती बँक टू बँक ट्रान्सफर आहे. प्रत्येक गोष्टीचा पुरावा आहे. परंतु हे हे सगळं समरी आहे. बघा हा आकडा पण बघा, हा 13 कोटी, हा बघा, हा आकडा 13 कोटी 73 लाख 95,000. बरोबर. नाही, ही ट्रान्सफर अमाऊंट या ठिकाणी दिसतीये, ही 2 लाख हे सगळे मिळून आहे. सगळे मिळून म्हणजे समरी आणि याची समरी ह्या ठिकाणी दिलेली. ही वेळोवेळी या खात्यातून, बँक अकाउंट मधून ट्रान्सफर करण्यात आलेली रक्कम आहे, त्याचे हे सगळे डिटेल्स समरी आहे. सगळी समरी आहे. 13 कोटी 73 लाख रुपये 95,000 अशी ही सगळी अमाऊंट आहे. हे सगळं पाहिल्यानंतर आता या सगळ्या 2 मुली आणि त्या मुलींचं सगळं आयुष्य आहे पुढं, तर कसं करताय तुम्ही आता हे सगळं? काहीच नाही आमच्याकडे आता, काहीच नाही, म्हणजे ॲब्सोल्युटली काही नाही. आता जस्ट म्हणजे मला जेमतेम काहीतरी शाळेतनं थोडंसं मिळतं आहे, बाकी तर काहीच नाही. हे सगळे जे आमची आयुष्याची सगळी पुंजी यांनी घेतलेली आहे, सगळी जी आम्ही आत्तापर्यंत मेहनतीने कमवली आहे, माझ्या नवऱ्याने दिवस कष्ट करून जे कमवलं आहे हे सगळं यांनी घेतलेलं आहे. तुम्ही त्यांना पुन्हा पैसे मागायला गेल्यानंतर काय म्हणतात ते? पैसे काय देतो नाही म्हणत, ते काही म्हणतच नाही, पैशाचं बोलतच नाही पैशाविषयी ते. आणि आपण बोलायला गेलं की मला टेन्शन आहे करून आज चालल्या जातात त्या. काय म्हणतात सर? टाळाटाळ सुरू आहे, काही कमिटमेंट नाही आहे, टाईमलाईन काहीच नाही आहे की कधी पैसे देतील, काय पैसे देतील, काहीच टाईमलाईन नाही आहे. आणि टाळाटाळ सुरू आहे. कोणीच आम्हाला काही, मुली पण बऱ्या झाल्या नाहीत, पैसे अडकून बसलेत आणि काहीच रिस्पॉन्ड करत नाही. म्हणजे कमिटमेंट काहीच नाही आहे, बोलणं पण काही नाही. बरं, असं दाखवतही नाही आहेत की बाबा ही फॅमिली, या फॅमिलीनी एवढे वर्ष त्यांच्याबरोबर काढले, तर या फॅमिली 18 पासून तुम्ही होतात 2025 पर्यंत एवढे वर्ष काढलेत, तर त्या फॅमिलीचे काय हाल होत असतील, त्यांचे काय हाल होत असतील, त्यांनी समोर कसं जगावं, त्यांचे इमिजिएट प्रॉब्लेम्स काय आहेत, लॉंग टर्म प्रॉब्लेम्स काय आहेत, मिडियम टर्म प्रॉब्लेम्स काय आहेत पैशाच्या बाबतीत, याचं काहीही त्यांना घेणं नाही. आपण जे गुरुकडे बघतो, गुरुच्या दृष्टीने जे बघतो की आपली माऊली आहे, माऊलीने असं बघायला पाहिजे. इतका विश्वास तुम्ही ठेवलात, या विश्वासाचं त्यांनी अक्षरशः तडा पाडला सर. आपण माऊली म्हणतो सर गुरुला, अशी असते का माऊली? रस्त्यावर टाकून देते का सर? असं खूप तडा पडला सर आम्हाला. म्हणजे रस्त्यावर आलो सर आम्ही आता. तुम्ही धीर धरा, काही गोष्टी झालेल्या आहेत, मात्र
तुम्ही धीर धरा, या सगळ्यातून मार्ग निघायला हवा, कारण अतिशय पापभिरू असं हे दाम्पत्य आहे आणि कुणी असं म्हणेल की यांनी का पैसे दिले इतक्या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन. प्रश्न अगदी बरोबर आहे, पण इथं या दोन आईवडिलांना असं वाटलं की कुठंतरी आपल्या ज्या दिव्यांग मुली आहेत त्यांचं कुठंतरी आयुष्य मार्गी लागावं आणि या अपेक्षेने त्यांनी जो विश्वास ठेवला त्या विश्वासाचा घात करण्यात आला, विश्वासघात करण्यात आला. दीपक डोळस यांच्याकडून 13 ते 14 कोटी रुपये उकळल्यानंतर वेदिका डोळस यांनी पुण्यातील आलिशान अशा महात्मा सोसायटीमध्ये हा बंगला खरेदी केलाय. आम्ही इथे त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी आलो, मात्र इथे आमच्याशी कोणीही बोलण्यास तयार नाही. या बंगल्यामध्ये असलेले हे त्यांचे कामगार आम्हाला इथे त्या नसल्याचं सांगतायत आणि इथे कोणीच आमच्याशी बोलत नाहीये. किंवा आम्ही फोन लावला वेदिका पंढरपूरकर यांना तर फोनवरती देखील त्या उपलब्ध नाही आहेत. तुम्हाला काय माहिती आहे, कुठे आहेत त्या? मला नाही माहिती. आम्हाला बोलायचं आहे त्यांच्याशी. आपण मला माहितीच नाही ना. आतमध्ये कोण आहे घरामध्ये? कोण नाही, ते कामगार आहेत सगळे. कुठे गेले आहेत त्या? ते नाही सांगून जात आम्हाला. त्यांचा फोन त्या उचलत नाही. माझंही फोन नाही उचलत. तर कुठे आहेत, कुठं त्या? गाडी तरी ते सांगून आले रे. तर घरामध्ये आणखी काही कामगार आहेत, मात्र या कामगारांपैकी कोणीच हे सांगायला तयार होत नाहीये. इथे आपण शंकर महाराजांच्या प्रतिमेचा हा फोटो पाहतो आहोत, ज्यामध्ये कुणाल वेदिका असं या ठिकाणी नमूद करण्यात आलं आहे. या आणखी एक या कामगार जे आहेत आपण या घरामध्ये पाहतो आहोत. पुण्यातील ही कोथरूड भागातील महात्मा सोसायटी ही उच्चभ्रू सोसायटी म्हणून ओळखली जाते आणि फक्त बंगलो विला या सोसायटीमध्ये आहेत आणि या ठिकाणी असलेला हा बंगला काही वर्षांपूर्वी वेदिका पंढरपूरकर यांनी खरेदी केला. याआधी त्या कोथरूडमध्ये एका फ्लॅटमध्ये राहत होत्या, मात्र 2018मध्ये दीपक डोळस यांची वेदिका पंढरपूरकर यांच्याशी ओळख झाली आणि त्यानंतर दीपक डोळस यांना त्यांची एक मालमत्ता या वेदिका पंढरपूरकर यांनी विकायला लावली. आधी दीपक डोळस यांना त्यांचं इंग्लंडमधलं घर, इंग्लंडमधलं फार्म हाऊस त्यांनी विकायला लावलं. त्यानंतर या दीपक डोळस यांच्या खात्यावरती जेवढे पैसे होते ते सगळे पैसे या वेदिका पंढरपूरकर यांनी स्वतःच्या खात्यावरती वळते करून घेतले. एवढंच नाही तर जी गुंतवणूक दीपक डोळस यांनी केली होती, मग ती LICमध्ये असेल, प्रॉव्हिडंट फंडमध्ये असेल किंवा आणखी कोणत्या माध्यमातून असेल, ती देखील वळती करून घेण्यात आली. त्यानंतर दीपक डोळस यांचं जे पुण्यातलं राहतं घर आहे ते घर देखील तारण ठेवायला सांगण्यात आलं. त्यातून आलेले पैसे देखील या वेदिका पंढरपूरकर यांनी स्वतःच्या नावे केले. एवढंच नाही तर दीपक डोळस यांचा मेहुणा किंवा त्यांचे भाऊ यांना देखील बँकेतून लोन काढून ते पैसे देखील या वेदिका पंढरपूरकर यांनी स्वतःच्या ताब्यात घेतले. आणि त्यासाठी एकच कारण या वेदिका पंढरपूरकर देत होत्या, ते म्हणजे त्यांच्या अंगामध्ये शंकर महाराज संचारतात आणि शंकर महाराज असं सांगतायत की दीपक डोळस यांच्या 2 मुली जर बऱ्या व्हायच्या असतील तर त्यांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या घरांमध्ये जे दोष आहेत ते दूर करावे लागतील. आणि ते दोष दूर कसे होतील तर त्यांच्या खात्यातले पैसे यांच्या खात्यामध्ये वळते केल्यानंतर, पैसे वळते केल्यानंतर हे सांगण्यात आलं की तुमच्या घरामध्ये दोष आहेत, ते राहतं घर देखील विका, लंडनमधलं घर देखील विका. अर्थात हे सगळं ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही, कारण दीपक डोळस हे स्वतः IT इंजिनियर आहेत. मात्र एखाद्या बुवा बाबाच्या आहारी गेल्यानंतर माणूस कोणत्या निर्णयाप्रत पोहोचू शकतो हे यातून दिसून येतं आहे. आणि असं एक मालमत्ता या दीपक डोळस यांना विकायला लावून या वेदिका पंढरपूरकर यांनी ही जी आलिशान अशी महात्मा सोसायटी आपण पाहिलं तर फक्त बंगले आहेत, काही मंत्री
आणि काही पुण्यातले असे प्रसिद्ध असे लोक या महात्मा सोसायटीमध्ये राहतात. तिथे हा कैलासदीप नावाचा बंगला या वेदिका पंढरपूरकर आणि त्यांच्या नवऱ्याने खरेदी केला आहे. मात्र जेव्हा आम्ही ABP माझाची टीम त्यांच्याशी बोलण्यासाठी गेलो, बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या स्वतः त्यांचा नवरा यापैकी कोणीही समोर आलं नाही ना आमच्या फोनला त्यांनी उत्तर दिलं. हे सगळं प्रकरण पुणे पोलिसांपर्यंत पोहोचलेलं आहे. खरं तर पुण्याच्या कात्रज पद्मावती भागामध्ये असलेला शंकर महाराजांचा मठ हे अनेक श्रद्धा बाळगणाऱ्या लोकांचं अतिशय आस्थेचं ठिकाण आहे. मात्र या शंकर महाराजांच्या नावाचा जर असा गैरवापर होत असेल तर इथून पुढची जबाबदारी पुणे पोलिसांची असेल. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.